हाय हॅलो नमस्कार. तर तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल सकाळी सकाळी असा का व्हिडिओ काढते. तर आज कुठेतरी जायची तयारी आहे. कुठेतरी म्हणण्यापेक्षा आज शाळेचा पहिला दिवस आणि पहिला दिवस म्हटल्यावर सर्व व्यवस्थित आवरून मुलांच्या स्वागतासाठी जायचं. तर ॲक्च्युली मला तर काही जायचं नव्हतं, पण मॅडमचा कॉल आल्यामुळे मला जावं लागतं आहे. तर आज शाळेचा पहिला दिवस आहे म्हणून मी साडी वेअर केली होती आणि तुम्ही बघू शकता मी साडीमध्ये कसे दिसते. शाळेत आल्यानंतर प्रवेशोत्सव म्हणजे नवीन प्रवेशाची तयारी सुरू होती. तर सर ब्लॅकबोर्डवर नाव वगैरे काढत होते आणि त्यानंतरच मग आम्ही रांगोळी काढायला घेतली. माझ्यासोबत ह्या मॅडम आणि मी, त्या पारखे मॅडम आहे, त्यांनी आणि मी रांगोळी काढायला घेतली. कारण पहिलीच्या मुलांचं पहिल्यांदीच पाऊल आपल्या शाळेत पडणार आहे म्हटल्यावर त्यांचं स्वागत तर झालंच पाहिजे. म्हणून त्यांच्या स्वागतासाठी आम्ही पहिल्यांदी रांगोळी काढली. एकदम गेटच्या पुढेच रांगोळी काढली आणि सर्वीकडे नुसती तयारीच चालू होती. पॅरेंट आले होते, काही मुलं पण खूप उत्साही होते. कारण दुसरीत गेलेले मुलं, तिसरीत गेलेले मुलं, असे 7वीपर्यंत सर्व मुलं उत्साही होते. झाडांची हिरवळ पानं पडलेली असतील ते मुलं उचलून घेत होती. कागद कचरा वगैरे उचलून घेत होती आणि शिक्षक पण सर्व आवडीने तयारी करत होते आणि मी पण आवडीने तयारी करत होते. तर तुम्ही बघू शकता पूर्ण ही तयारी जी आहे ती पहिलीची मुलं येण्यासाठी आहे आणि त्यांचं स्वागत म्हणजे त्यांचे चिमुकले पाऊल आपल्या शाळेत पहिल्यांदाच येणार आहे म्हणून ह्या सर्व गोष्टीची तयारी करावी लागते. एक पांढरा फुलं आहे का? थोडेसे फुलं टाकले असते. फुलं सरांनी आणलेत काय? सरांनी आणले. फुगवले घालायचे बाकीचे. गाडीला लावायचे. आता वाडेकर सर सांगतील तिथं लावायचे. तुम्ही तिथं थांबायचं साईडला. दोरा बांधलाय त्याला? हो. दोरे लावून दे. करू का बंद मॅडम? तर पहिलीच्या मुलांचं स्वागत बैलगाडीमध्ये केलं. बैलगाडीमध्ये बसून त्यांना गावामध्ये फिरवून आणलं म्हणजे त्यांची मिरवणूक काढली आणि सर्व गावामध्ये गावकऱ्यांना संदेश दिला की मुलींना शिकू द्या, त्यांचं शिकण्याचं वय. आणि विद्यार्थ्यांचा पण चांगला प्रतिसाद होता. पहिलीच्या मुलांना बैलगाडीमध्ये बसवलं मग आणि 2 मोठ्या मुली त्यांच्या मागे बसवल्या कारण त्यांना काही लागू वगैरे नाही किंवा पडू वगैरे नाही म्हणून. तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने बैलगाडीची सुद्धा तयारी केली आहे आणि ही सर्व शिक्षकांसोबत मुलेसुद्धा तयारी करू लागत होती. आणि ही जे रेग्युलरची मुलं आहे म्हणजे 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वीची मुलं त्यांना रांगेमध्ये त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यास सांगितलं. मग ढोल ताशांच्या गजरामध्ये त्या मुलांचं स्वागत केलं. त्यानंतर मिरवणूक घेतली.
हा ठेव पाय आता त्यात. पाय ठेव. हा पाय ठेवायचे. चालते उचलून पाय दोन घ्यायचे. दोन्ही जाऊन घ्या. सर सर वाडेकर सर. समोर पाहता. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझे डेली ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. वेगवेगळे विषय पुढे घेतले.